काय झालंय नक्की? मगाशी हरीशच्या डोळ्यात पाणी होतं, पण तू काहीच सांगत नाहीये. जानू पण गडबडीनं आत गेली, माझ्याशी एक शब्दही नाही बोलली. सिद्धिराज पण अजून आले नाहीयेत. माझा फोनही कुणी उचलत नाहीये. काय घडलं असेल नक्की? सिद्धिराज, सिद्धिराज काय झालं? कुठे होतात तुम्ही? अहो सिद्धिराज, काय झालं? हा, तुमचा चेहरा का असा दिसतोय? काय झालं? माझ्याकडून चुकून. चुकून? काय काय चुकून झालं सिद्धिराज? हा, काय घडलंय मला नक्की नीट सांगा. तुम्ही गेला होतात ना जानूसाठी, तिकडे काय झालं नक्की? सगळं सांगा बरं मला. सिद्धिराज, काय झालंय? मला सांगा, लपू नका माझ्यापासून काही. प्लीज प्लीज सांगा, काय झालं? काय झालं नक्की? ऐक ना, काकांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. म्हणजे जान्हवीच्या इथे ते पण आले होते आणि तिथे ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? बाबा हॉस्पिटलमध्ये? सिद्धिराज, आता हॉस्पिटलमध्ये जायचंय मला. प्लीज 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 तू शांत हो ना. ऐक, जान्हवीच्या केसचं हिअरिंग आहे ना, आपण नाही सिद्धिराज, प्लीज मला आधी बाबांना बघायचंय. सिद्धिराज, बाबांना काय झालंय? आपण प्लीज आधी त्यांना भेटून येऊया का प्लीज? ऐक ट्रीटमेंट चालू आहे आता बाबांची ना, म्हणून आपल्याला कोणालाही भेटून देत नाहीत. आपण आता आज जाऊया ना. ऐक ना, आपण हिअरिंग झालाय, चला जाऊया हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये तू काळजी करूस, तू शांत होता. चल. ऑर्डर. कोर्टाच्या निदर्शनास आलेल्या सर्व बाबीनुसार जान्हवी दळवी यांनी आरोपी जयंत कानिटकर यांच्यावर आज सकाळी केलेल्या अपहरणाच्या आणि हल्ल्याच्या आरोपाचे कोणतेही ठोस पुरावे कोर्टासमोर नाहीत आणि त्यामुळे हा आरोप न्यायालय पूर्णपणे फेटाळून लावत आहे.